हे बघा, धपाटे इतके छान झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. आवडतील. नक्की 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 ट्राय करा. संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला धपाटे दाखवणार आहे. हे बघा, एकदम सरळ सोपी पद्धत आहे. कांदा चिरून घेतलेला आहे मी बारीक एकदम. मेथीसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे. पालकसुद्धा मी हे बघा चिरून घेतलेला आहे. आणि कांद्याची पातसुद्धा मी चिरून घेतलेली आहे छान बारीक एकदम. कोथिंबीरसुद्धा मी छान चिरून घेतलेली आहे बारीक. टमाटर प्युरी घेतलेली आहे मी. हे बघा, हिरवी मिरचीचा ठेसा आहे. फक्त हिरवी मिरची 5-6 घेतलेले आहेत मी. आणि लसूण थोडा भरपूर टाकायचा आपल्याला. आणि जिरे टाकायचे आहेत. मीठ नाही टाकलेलं आहे. लाल तिखट घेतलेला 1 चमचा मी. हळद अर्धा चमचा घेतलेला आहे. ओवा घेतलेला 1 चमचा छोटा मी. खायचा सोडा घेतलेला आहे. चला तर मग सुरुवात दाखवते. आता आपल्याला प्लेट ठेवायची आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. बेसन घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ. तिन्ही पण सेम घ्यायचं आपल्याला. बिलकुल हे नाही करायचं. तर मी हे सेम घेतलेलं आहे. तर बघा, तिन्ही पण आपल्याला सेम घ्यायचं आहे. नंतर असं मिक्स करायचं छान आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला टमाटे प्युरी टाकायची आहे. लाल तिखट टाकायचं आपल्याला सगळं मिक्स. कोथिंबीर टाकायची. हिरव्या मिरच्याचा ठेसा टाकायचा पूर्ण. कांदा चॉप केलेला टाकायचा पूर्ण. मेथी छान टाकायची. पालक पण टाकायचं मस्त लगे. हे भरपूर आपल्याला टाकून घ्यायचं. ॲड करायचं आपल्याला. आणि छान मिक्स करून घ्यायचं. मळून छान घ्यायचं आपल्याला. आता हे पूर्ण पाणी ॲड करून थोडं थोडं मळून घ्यायचं आपल्याला छान. शकता मस्त मळून घेतलेलं आहे मी. आणि 10-15 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. ओला रुमाल करून मी ठेवलेला आहे पाटावर. पोळपाट आपला घ्यायचा आहे. ओला करायचा आहे. हे कपडा कोणता पण घ्या तुमच्याकडे जे आहे ते कॉटनचा. त्याला मस्त आपल्याला पाणी लावून घ्यायचं छान लगे. हे बघू शकता मस्त. आणि याच्यानंतर आपल्याला ही छान छोटीशी आपल्याला जे आपण मळून घेतलेलं आहे मस्त धिरड्याचं पीठ हे असं ठेवून मस्त पाणी लावून आपल्याला करायचं आहे. असं पसरून घ्यायचं सगळीकडून. हे बघा, हे असं मस्त करायचं आपल्याला छान. हे बघू शकता हाताने व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी. हे तवा ठेवलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे मस्त सगळीकडून व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असंच हे उचलून आता हे उचलायचं अगोदर आणि मग टाकायचं. त्यानंतर आपल्याला मस्त तेल टाकून घ्यायचं. खूप खूप खमंग वास सुटलेला आहे. खूप छान. आता छान आपल्याला हे परतून घ्यायचं. सगळीकडून व्यवस्थित. हे बघा, खूप खूप वास इतका छान सुटलेला आहे ना. तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा तुम्ही एकदा तरी. आणि मस्त मीडियम गॅसवर करा. आता हे मस्त आपल्याला तेल परत छान टाकायचं आणि फुल गॅस करायचा आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान. खूपच छान झालेले आहे. हे टेस्टीसुद्धा झालेले आहेत. तुम्ही लेकरांसाठी तर नक्की करा, पण तुमच्यासाठी पण करा. हे बघू शकता आता खूप खूप छान झालेले आहेत. आणि टेस्टीसुद्धा वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे. नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.